छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढीपाडवा सण सुरू झाला। सण आला रे आला की हे मेसेज सगळीकडे फिरायला सुरुवात होते। बरं, हे मेसेज कोण फिरवतात, कशाला फिरवतात, त्यांचा हेतू काय असतो माहिती नाही, पण खरंच शंभूराजांच्या हत्येचं कनेक्शन गुढीपाडव्यासोबत आहे का? ही संपूर्ण गोष्ट पुराव्यासकट जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे। आधी तुम्हाला संत चोखामेळे यांचा एक अभंग सांगतो। टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची हाट कैवल्याची पेठ, मिळाले संतुष्ट वारकरी। आता विषय शंभूराजांच्या हत्येचा आहे, तर मी हा अभंग का सांगतोय असं तुमच्या डोक्यात आलं असेल, तर इथेच पहिला पुरावा आहे। मुळात हा अभंग चोखोबांनी 14व्या शतकात लिहिलाय। शंभूराजांची हत्या झाली 1689 साली। मग जवळपास 200 वर्षांपूर्वी चोखोबा आपल्या अभंगात गुढीचा उल्लेख कसा काय करतात, हा मोठा प्रश्न आहे। म्हणजे फक्त चोखोबा नाही, तर बरं का ज्ञानोबा माऊली म्हणतात, अधर्माची अवधी तोंडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी। त्यात तुकोबा म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदला नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा, गाती गाणे। आता ही सगळी संत मंडळी शंभूराजांच्या निगरून हत्येच्या आधी झाली। मग त्यांनी गुढीचा उल्लेख कसा काय केला? गुढीपाडवा सुरू होण्याच्या तशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण आधी आपण हे जाणून घेऊया की गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात का साजरा होतो। तर गुढीचा तेलुगू भाषेतला अर्थ काठी असा होतो। आपल्या महाराष्ट्रात 2000 वर्षांपूर्वी एक बलाढ्य साम्राज्य होतं। मग तसं पाहायला गेलं तर ही मराठी मंडळी, ज्यांचं नाव होतं सातवाहन साम्राज्य, यांना महाराष्ट्राचे राजे असंही म्हटलं जायचं। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि थोडाफार गुजरात या भागांवर त्यांचं राज्य होतं। आपण अनेकदा शालिवाहन शक हे ऐकलं असेल। हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे। हिंदू कालगणनेत विक्रम संवत आणि शालिवाहन शके या दोन कालगणना महत्वाच्या आहेत। एरवी आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार गोष्टी करतो, पण अनेक हिंदू सणवार हे या कालगणनानुसारच साजरे केले जातात। सातवाहनांची राजधानी त्यावेळीची प्रतिष्ठान म्हणजे आजची पैठण होती। याच सातवाहन घराण्यात गौतमी पुत्र सातकर्णी नावाचा 23वा राजा खूप पराक्रमी निघाला। त्यांच्या पित्याचं नाव शिवस्वाती आणि आईचं नाव गौतमी बलश्री। याच गौतमी पुत्र सातकर्णीने नाशिक जवळ शक साम्राज्याचा राजा नहपान याच्याशी झालेल्या लढाईत शकांचा पराभव केला आणि विजयी ठरला। ही लढाई जवळपास इसवी सन 78 ला घडली होती, म्हणजे आजपासून 2000 वर्षांपूर्वी। पुन्हा एका 2000 वर्षांपूर्वी। इतिहासकारांच्या मते याच विजयाचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या जाऊ लागल्या आणि हा दिवस सण म्हणून साजरा करायची पद्धत पडली। या विजयानिमित्त गुढ्या तोरणे उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला गुढीपाडवा असं म्हणतात। आणि हेच कारण आहे की सातवाहन साम्राज्य हे फक्त महाराष्ट्र आणि बाजूच्या काही प्रदेशांपर्यंत सीमित असल्याने हा सण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात साजरा होतो। हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाची सुरुवात मानला जातो। या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्ष प्रतिपदा मानली जाते। प्रतिपदा या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत पाडवा हा शब्द रूढ झाला। वसंत ऋतूचं आगमन आणि नव्या वर्षाची सुरुवात म्हणून चैत्री पाडवा सगळीकडे साजरा होतो। असं म्हटलं जातं की याच दिवशी भगवान श्रीराम यांचा राज्याभिषेक झाला होता। याच दिवशी ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराचा जन्म झाला। याच दिवशी राजा विक्रमादित्य यांनी राज्य स्थापन केलं होतं। अजून एक गोष्ट म्हणजे याच दिवसापासून श्रीराम यांच्या जन्मोत्सवाचाही प्रारंभ होतो। अशा कित्येक घटना या दिनाशी निगडीत आहेत। आजचं गुढीचं स्वरूप सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यावेळी गुढीचं स्वरूप कसं होतं हे जाणून घेऊया। सातवाहन हे कुंभार कुळाचे होते, म्हणून एक गाडगे म्हणजे मडकं काठीला अडकवून तो उभा करून विजय साजरा केला जायचा, असा काही संदर्भ मिळतो। पूर्वी गुढीवर तांब्या किंवा कलश नाहीतर गडू नावाचं जाड पितळाचं पात्र ठेवलं जात होतं। मग शेकडो वर्षांचा काळ लोटल्यानंतर त्याची जागा आता स्टेनलेस स्टीलच्या पात्रांनी घेतली। मुळात त्या काळी आनंदाच्या प्रसंगी सुद्धा लोक आपल्या घरावरती वार्ता घोषित करण्यासाठी गुढी उभारत होते। काळानुसार आता काही वस्त्र, साडी, चोळी आणि आंब्याच्या डहाळ्या काठीच्या टोकावर लावण्याचा प्रघात पडला। एकंदरीत गुढी उभारणं म्हणजे यशाचं प्रतीक। संत साहित्यात तर गुढीपाडव्याचे कितीतरी संदर्भ आपल्याला मिळतात। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, रामदास स्वामी अनेकांनी गुढीपाडव्याचा उल्लेख केलाय। पण तरीही
अनेकदा गुढीपाडव्याचा संबंध जाणीवपूर्वक शंभूराजांच्या हत्येशी जोडला जातो. पण मुळात शिवकाळातही गुढीपाडव्यांचे अनेक संदर्भ आढळतात. शिवचरित्र साहित्य खंड 1 या पुस्तकात गुढियाचा पाडवा असा उल्लेख आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 20 या पुस्तकात 1631-32 दरम्यानच्या निवाड पात्राचा उल्लेख आहे. याचा मजकूर असा आहे की शके 1552 मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोशिक मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू व गुढियाचे पाडव्यास कुडव एक देऊ म्हणून पत्र लेहू दिले याच वर्षे तागायत 148 होतात. यामध्ये गुढियाचे पाडव्यास हा शब्द आहे. म्हणजे शिवरायांचा जन्म झाला तेव्हाही पाडव्याला गुढ्या उभारल्या जात होत्या. शिवकालीन पत्रसार संग्रह या पुस्तकात नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेलं एक पत्र आहे. हे पत्र चैत्र शुद्ध 8 शके 1596 म्हणजेच 4 एप्रिल 1674 या पत्रात नारायण शेणवी यांनी निराजी पंडित पाडव्याकरिता आपल्या घरी आला असा उल्लेख केला. म्हणजे ऐन राज्याभिषेकाच्या 2 महिने आधी पाडव्याचा सण महत्वाचा होता असं दिसून येतं. आता यावरून शंभूराजे यांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा काही एक संबंध नाही हे स्पष्ट होतं. 2 समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक काही लोकांनी असा चुकीचा प्रचार करायची सुरुवात केली. शंभूराजांची हत्या कोणी केली आणि कशी केली हे सर्व श्रुत असतानाही लोकांमध्ये चुकीचा इतिहास पसरवला जातो आणि याला अनेक युवक बळी पडतात. त्यामुळे सणवार साजरे करताना आपल्या सणांच्या आणि परंपरेच्या मुळात जाऊन त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. तर आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजामध्ये लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.